एक महत्त्वाची घडामोड पुण्यातच घडली। कालची घडलेली ही घटना मात्र लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोप प्रत्यारोपाने जिल्हा नियोजन समितीची कालची बैठक ही चांगलीच वादळी ठरली। पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते। जिल्हा नियोजन समितीमार्फत लोकसभा मतदारसंघांना देण्यात येणाऱ्या आर्थिक निधीत भेदभाव होतोय असा आरोप खासदार कोल्हे आणि सुप्रिया सुळेंनी केला। बारामती शिरूरऐवजी मावळला अधिक निधी दिला जातोय असा आरोप करण्यात आला आणि यावर आमदार सुनील शेळके यांनी आक्षेप घेतला। इतकी वर्ष बारामतीला जास्त निधी मिळत होता तेव्हा का बोलला नाहीत असं शेळके म्हणाले आणि हा वाद घडत असताना शरद पवारांनी निधी वाटपाचा तपशील जाहीर करण्याची मागणी वजा सूचना केली। त्यावर अजित पवारांनी कुणाला किती निधी देण्यात आलाय याविषयीची माहिती काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या। त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही। मी असं म्हणले मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत, कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे। जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती। तर ते नाराज झाले। ते म्हणले बारामतीला खूप आत्तापर्यंत दिलंय तेव्हा आम्ही कुठे बोललो। आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारसं महत्त्वाचं वाटत नाही। त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेज करावा। एवढंच म्हणणं होतं की मागील 20-25 वर्षांमध्ये बारामतीला जो काही निधी मिळाला त्याचा हिशोब आजपर्यंत मावळच्या जनतेने कधी केला नाही आणि उद्याही करणार नाही। परंतु मावळला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही आणि म्हणून स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली की बारामतीला जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत मावळला मिळाला नाही आणि मावळला जर मिळत असेल तर त्याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि पालकमंत्री म्हणून आदरणीय अजितदादांनी जो काही निधी दिलेला आहे त्या निधीचं देखील आम्ही स्वागत करतो। इतर तालुक्याला देखील मिळावा ही आमची देखील भावना आहे, परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण त्यामध्ये कुठलाही खोडा घालू नये अशी माझी विनंती आहे। त्यांनी तसा आरोप केला, परंतु आता आमच्याकडे जिल्ह्यातल्या 13 तालुका वाईज निधीचं हे नाहीये, म्हणजे ब्रेकअप नव्हतं। पण आता जिल्हाधिकाऱ्यांना काढायला सांगितलेलं आहे। मी ते सगळ्या सन्माननीय सदस्यांना पाठवणार आहे। तुम्हाला पण प्रेस नोट काढून देईल। असं कुठलाही अन्याय केला नाही। उलट मागं म्हटलं जायचं की बारामतीला जास्त जातो, आंबेगावला जास्त जातो, अशा पद्धतीचे ॲलिगेशन व्हायचे। तसं नाही आहे। आम्ही आज पण देताना मी सगळ्यांना दाखवलं। आता प्राथमिक आरोग्य केंद्राला आम्ही निधी दिला। कुणाकुणाला मिळाला? 2 आली खेड तालुक्यातले, एक आलं शिरूर तालुक्यातलं, एक आलं भोरवेल्ला तालुक्यातलं, एक आलं बारामती तालुक्यातलं। जिथं कामं चाललेली आहेत तिथं आम्ही निधी त्या ठिकाणी दिला।